पुनर्वसनाच्या प्रश्नावर देशातलं सर्वात मोठं आंदोलन अशी ओळख बनलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। तीन राज्यातल्या सुमारे 10,000 आदिवासींचा प्रश्न घेऊन मेधा पाटकरांनी हे आंदोलन उभं केलं आणि बघता बघता ते त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनलं। आजच्या घडीला या आंदोलनाची आणि मेधा पाटकरांची दिशा काहीशी भरकटलेली दिसते। मेधा पाटकर कधी मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या, कधी राज ठाकरेंच्या भैया हटाव विरोधी मोहिमेच्या विरोधात किंवा कधी लवासाच्या विरोधात आंदोलन करताना दिसू लागले आहे। नर्मदा बचाव आंदोलनातल्या 300 आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे, पण त्याकडे मेधा पाटकरांचं खरंच किती लक्ष आहे? त्यातच आंदोलनातल्या अनेक सहकार्यांनीही त्यांची साथ सोडली आहे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आंदोलन लढू लागल्यानं आंदोलनाची शक्ती विखुरली गेली आहे। आंदोलनाच्या 12 वर्षाच्या काळामध्ये त्या आंदोलनाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून संघर्ष करत आम्ही उभे होतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। पर्यायी विकास नीतीचा प्रश्न असू दे, या देशामध्ये पुनर्वसनाची नीती झाली पाहिजे याच्याबद्दलचा आग्रह असू दे, इथल्या सर्वसामान्य ज्योतिषांना, विस्थापितांना एकूणच लाभहानीमध्ये आणि या विकासाच्या याच्यामध्ये हिस्सा मिळेल का नाही याच्याबद्दलचे प्रश्न असू दे, हे नर्मदा आंदोलनाच्या बरोबरीने लोकसंघर्ष मोर्चानेही सतत उभे केले, एकत्र लढा केला। अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतच्या सर्व संघर्षामध्ये आंदोलन उभं राहिलं। गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची वीज आणि शेतीची गरज लक्षात घेऊन नर्मदा प्रकल्पाची मुहूर्तमेढ 1962 सालीच रोवण्यात आली। महाराष्ट्राच्या 33 तर मध्य प्रदेशच्या 133 गावातले आदिवासी या धरणामुळे विस्थापित होणार होते। आदिवासींच्या प्रश्नाला आवाज मिळाला तो मेधा पाटकरांच्या आंदोलनानं। दरम्यानच्या काळात गुजरात आणि महाराष्ट्र सरकार धरण बांधण्याच्या मुद्द्यावर ठाम होते। विदेशी फंडिंगच्या जोरावर देशातल्या विकास कामांना विरोध करण्याची सुपारी आंदोलकांनी घेतली आहे असा विखारी प्रचार सुरू झाला। मात्र या संघर्षाला मेधा पाटकर आणि त्यांचे सहकारी डगमगले नाही। त्यांच्या या हिमतीनं आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून दिला। इथल्या आदिवासींनी पण एकच केलं की पैशाला हात लावला नाही, आपल्या हातामध्ये आपली जमीन पकडून ठेवली आणि जेव्हा विस्थापन अपरिहार्य करून टाकलं महाराष्ट्रासारख्या राज्यात सुद्धा, त्यावेळेलाही जमिनीचा हक्क मिळवतच ते लढले आणि आजही लढतायत। आजही शेकडो कुटुंब जी बाकी आहेत महाराष्ट्रामध्ये पुनर्वसन व्हायची, ती जमीन न मिळाल्यामुळे समोर जमीन बुडालेली असताना 1994 पासून तिथेच किनाऱ्यावरती, पहाडामध्ये, डोंगरावरती राहतायत आणि तरीसुद्धा आपल्या जीवनशाळा चालवतायत आणि आजही जमिनीवरच नव्हे तर आता पाण्यावर, मासळीवरती सुद्धा हक्क मागतायत। मला वाटतं की 25 वर्षांची त्यांची जी चिकाटी आहे तीच या आंदोलनाची प्रमुख ताकद आहे। प्रत्येक विस्थापिताला स्वतःच्या मालकीची 2.5 एकर जमीन, शेतात ट्रॅक्टर, घरासमोर शाळा आणि दवाखाने पाहायला मिळाले। वर्ल्ड बँकेनंही आंदोलनाची दखल घेतली। जंगल, नदी क्षेत्रात केवळ लहान धरणांनाच निधी देणार असा नियम केला। ही आंदोलनाची मोठी उपलब्धी होती। महाराष्ट्रातही अक्कलकुवा, तळोदा, शहादा तालुक्यात विस्थापितांच्या सर्व सुविधायुक्त अशा 9 वसाहती अस्तित्वात आल्या। मात्र 2000 कोटी रुपयांच्या खर्चाचं बजेट घेऊन सुरू झालेला हा प्रकल्प आंदोलनामुळे 1,20,000 कोटी रुपयांच्या घरात गेला, हे वास्तव आहे। सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अनेकांनी त्याचे गोडवे गायले। या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 95% आदिवासींचं पुनर्वसन पूर्ण झालं। हे नर्मदा बचाव आंदोलनाचं यश आहे। पण गेल्या 25 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। आदिवासी आणि शोषितांचा लढा लढत असताना थांबायचं कुठं हे कळलं नाही तर आंदोलनं वाहत जातात। नर्मदा बचाव आंदोलन आणि मेधा पाटकरांचंही तसंच काहीसं होतंय की काय असा प्रश्न पडतोय। मुंबईहून मंदार पुरकर, नंदुरबारहून शरद जाधव, धुळ्याहून संजय सोनवणेसह सागर वैद्य, स्टार माझा, नाशिक।